student. Myself Mr. Prashant Godmare, Shri Krupa Science Academy, Jalgaon Jamod and Tandade coaching classes Akkot. Now student, in previous lecture we have to study what is chemistry and some fundamental definitions like chemistry means what, atom means what, metal means what, non-metals means what. तर मग आज आपण काय पाहणार आहोत, तर आज आपण पाहणार आहोत की केमिस्ट्रीला शिकत असताना नेमक्या केमिस्ट्रीच्या ब्रांचेस कोणत्या असतात किंवा केमिस्ट्रीचा नेमका अभ्यास कसा होतो. तर स्टुडंट, आपण काय करू पहिल्यांदा की पुन्हा एक वेळ केमिस्ट्रीची डेफिनेशन मी तुम्हाला रिपीट करतो आणि मग आपण पुन्हा केमिस्ट्रीचा अभ्यास नेमका कसा करायचा, केमिस्ट्री नेमकी ब्रांच कशी आहे की याच्यामध्ये कोणत्या आणखी वेगवेगळ्या ब्रांचेस येतात, या सर्वांचा आपण अभ्यास करणार. तर आपण पुन्हा काय करू, एक वेळ रिपीट केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहू. म्हणजे डेफिनेशन आहे डिफाइन. ओके, सो आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. व्हॉट इज केमिस्ट्री. केमिस्ट्री इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ. ओके, लक्षात ठेवा, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with study of chemicals. Okay, we deals with study of chemicals. Which chemicals? Which are present within us and अराउंड अस. ओके, आपण बऱ्याचशा डेफिनेशन पाहिले, आपण 3 ते 4 डेफिनेशन पाहिलेले आहेत अगोदर पहिल्या लेक्चर मध्ये. पण इथं आपण एक जनरल जी डेफिनेशन आहे ती बघितलेली आहे. व्हॉट इज केमिस्ट्री. डिफाइन केमिस्ट्री, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. ही एक सायन्सची ब्रांच आहे. लक्षात ठेवा, सायन्सची जी फील्ड आहे खूप मोठी आहे, त्याच्यापैकी केमिस्ट्री ही एक ब्रांच, एक शाखा आहे. सो इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. ही एक सायन्सची ब्रांच आहे विच डील्स विथ स्टडी ऑफ. स्टडी म्हणजे अभ्यास करणे, आपल्याला माहिती आहे. तर हा काय म्हणतो की ही जर सायन्सची ब्रांच आहे तर विच डील्स विथ स्टडी ऑफ म्हणजे याच्यामध्ये अभ्यास होतो. स्टडी म्हणजे अभ्यास, म्हणजे ही एक सायन्सची ब्रांच आहे, याच्यामध्ये अभ्यास होतो. लक्षात ठेवा, इथपर्यंत सेंटेन्स लक्षात ठेवा. इट इज द ब्रांच ऑफ सायन्स, ही एक सायन्सची शाखा आहे विच डील्स विथ स्टडी ऑफ म्हणजे याच्यामध्ये अभ्यास होणार. कशाचा अभ्यास होणार तर लक्षात ठेवा, इथं अंडरलाईन करून देतो, विच डील्स विथ स्टडी ऑफ केमिकल्स. सो केमिस्ट्री म्हटल्यानंतर काय, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र. आणि केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास होणार आहे तर ऑफकोर्स केमिस्ट्रीमध्ये केमिकलचा अभ्यास होणार आहे. ऍक्च्युली कुठं कुठं असं म्हणतात की केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास होतो, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिएक्शनचा अभ्यास होतो. तर बऱ्याचशा वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत, तरी आपण इथे सिंपल डेफिनेशन पाहू. तर काय म्हणतो हा की केमिस्ट्री ही एक सायन्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये अभ्यास होतो. कशाचा, केमिकलचा अभ्यास होतो, रसायनांचा अभ्यास होतो. मग हे रसायन कुठं प्रेझेंट असतात, विच आर प्रेझेंट, हे कुठं प्रेझेंट आहेत, विदिन अस, आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, आणि अराउंड अस म्हणजे आपल्या आजूबाजूला प्रेझेंट आहेत. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये अशा केमिकलचा अभ्यास होतो की जे केमिकल्स आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला प्रेझेंट आहेत. तर आपण हे पण पाहिलं होतं की आपल्या बॉडीमध्ये कोणते केमिकल्स प्रेझेंट आहेत. HCl स्टमक मध्ये आहे, आपल्या बोन्स आहेत, त्याच्यानंतर हेअर्स आहेत, प्रोटीन्स पासून बनलेले आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन्स आहेत, विटामिन्स आहेत, फॅट्स आहेत. त्याच्यानंतर बॉडीमध्ये DNA आहे, RNA मध्ये, आपल्या ब्लड मध्ये लोह किंवा आपण ज्याला काय म्हणतो फेरस म्हणतो हे प्रेझेंट आहे. हे सर्व आपल्या बॉडीमध्ये केमिकल्सच आहे. मग या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होणार, केमिस्ट्रीमध्ये होणार. नंतर असे काही केमिकल्स आहेत की जे आपल्या आजूबाजूला आहेत. तर स्टुडंट, आपल्या आजूबाजूला जेवढ्या तुम्हाला मॅक्झिमम गोष्टी दिसतात की सर्व म्हणू शकता तुम्ही, तर ह्या सर्व केमिकल्स पासूनच बनलेले आहेत. पेन, प्लास्टिक जरी बनला असेल तरी हा प्लास्टिक जो आहे हा केमिकल्स पासूनच बनलेला आहे. म्हणजेच तुम्ही जर आपल्या आजूबाजूला जेवढे घटक पाहसाल ते सर्वच्या सर्व केमिकल्स पासून बनलेले आहेत. ओके, जसं पेंट असेल, त्याच्यानंतर तुम्ही एखादं फायबर पाहत असाल, चेअर पाहत असाल, हा बोर्ड पाहत असाल, जे तुम्हाला आपल्या आजूबाजूला जेवढ्या गोष्टी दिसत असतील ह्या मॅक्झिमम ज्या असतात ह्या कशापासून बनलेल्या आहेत, केमिकल्स पासूनच बनलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, मी डेफिनेशन रिपीट करण्यामागे रिझन सांगतो तुम्हाला काय आहे. तर इथं आपल्या काय लक्षात येते किंवा केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना किंवा केमिस्ट्री नेमकं काय असतं, तर केमिस्ट्री ही अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये केमिकलचा अभ्यास होईल आणि ते केमिकल्स कुठं प्रेझेंट आहेत, आपल्यामध्ये आणि आपल्या आजूबाजूला. तर स्टुडंट, असे लाखो करोडो केमिकल्स आहेत की जे आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपल्या बॉडीमध्ये पण प्रेझेंट आहेत. आता एवढ्या मोठ्या केमिकलचा अभ्यास नेमका कसा करायचा, आता प्रश्न येतो की ऍट टाइम तर आपण सर्वांचा अभ्यास करणे पॉसिबल होणार नाहीये. मग काय करण्यात आलं, मग केमिस्ट्रीचा जर अभ्यास करायचा असेल, एवढ्या लाखो करोडो केमिकलचा जर अभ्यास करायचा असेल, तर या केमिस्ट्रीला काय केलंय, काही सब ब्रांचेस मध्ये काय केलं, डिवाइड केलेलं आहे की त्याचा जे आपण जे म्हटलं एवढे मोठे लाखो करोडो केमिकल्स आहेत याचा अभ्यास प्रॉपरली झाला पाहिजे. ओके, म्हणून काय करण्यात आलं की केमिस्ट्रीच्या काही ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेस आज आपण पाहणार. ओके, तर स्टार्ट करू. किंवा केमिकल्स आहेत तर मग कोणत्या ब्रांचेस आहेत, चला लक्ष द्या.
महत्वाचं आहे की असं कन्सिडर करा ना तुम्ही की केमिस्ट्री एक मोठं झाड आहे, लक्षात ठेवा. सपोज हे आहे एक मोठं झाड, केमिस्ट्री हे पूर्ण झाड आहे, लक्षात ठेवा. आता झाड म्हटल्यानंतर याला काही फांद्या येतात, तर लक्षात ठेवा केमिस्ट्रीच्या ह्या फांद्या आहेत. फांद्या म्हणजे ह्या ब्रांचेस आहेत, लक्षात ठेवा. व्हेरी सिम्पल. आता मी काय म्हटलं, जर केमिस्ट्री जर एक मोठं झाड आहे तर याच्या ज्या फांद्या आहेत ना ह्याच आहेत ब्रांचेस. तर आता कोणत्या ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीच्या, तर एक आहे, लक्ष द्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ही एक ब्रांच आहे, लक्षात ठेवा. काय आहे तुम्ही सांगतोच तुम्हाला. ऍक्च्युली पहिले हे समजून घ्या की बा केमिस्ट्रीचं आपण ब्रांचेस मध्ये का कन्वर्ट करण्यात आलं, तर केमिस्ट्री हे खूप लार्ज किंवा तुम्ही असं म्हणू शकता की केमिकल्स खूप मोठे आहेत, लाखो करोडो केमिकल्स आहेत, त्यांचा अभ्यास प्रॉपरली होण्यासाठी आपण काय केलं, त्याला ग्रुपमध्ये कन्वर्ट केलं. जसं आणखी एक एक्झाम्पल सांगू शकतो ना आपण, की तुम्हाला म्हटलं जगाचा अभ्यास करायचा आहे, तर जगाचा अभ्यास करताना तुम्हाला काय करावं लागेल, जगाचा पूर्ण जर अभ्यास करायचा तर तुम्ही असं म्हणसाल का आज अमेरिकेचा अभ्यास करतो, उद्या भारताचा करतो, नंतर ते त्या दिवशी इंग्लंडचा करेल, नंतर सपोज अफगाणिस्तानचा करेल, किंवा मग बाकीचे जे देश आहेत, असं कोणताही देश विचारला तर अभ्यास चालेल का, नाही. आपल्याला पहिले काय करावं लागेल, एका ठराविक काय करावं लागेल, त्याला ग्रुपमध्ये त्याला डिवाइड करावं लागेल. जसं युरोप आहे, युरोपमधले जे मॅक्सिमम आहेत ते एका ठिकाणी आणायचे, आशिया खंड आहे, आफ्रिका खंड आहे, किंवा आपल्याला काय करावं लागेल, याचे असे भाग पाडावे लागतील आणि मग अभ्यास करावा लागेल. कारण एवढ्या मोठ्या जगाचा अभ्यास करणे भारी आहे, मग आपण त्याचे ग्रुप पाडून अभ्यास केला. समजलंय का. तशा पद्धतीने इथं आहे. केमिस्ट्री खूप मोठी ब्रांच आहे. केमिस्ट्रीचा म्हणजे असं आहे की लाखो करोडो केमिकल्स आहेत, म्हणून त्याला कशामध्ये कन्वर्ट केलंय, ब्रांचेस मध्ये. तर पहिली कोणती ब्रांच आहे, ऑर्गॅनिक. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय तुम्ही तुम्हाला सांगतोच. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. नेक्स्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट आहे फिजिकल केमिस्ट्री. नेक्स्ट आहे बायोकेमिस्ट्री. बायोलॉजी वेगळा, हे बायोकेमिस्ट्री आहे. नेक्स्ट आहे एनालिटिकल केमिस्ट्री. नेक्स्ट पाहू आपण, नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल केमिस्ट्री. आणखी नाही. नेक्स्ट आहे इंडस्ट्रियल झाली. नेक्स्ट आहे जिओ केमिस्ट्री. लक्षात ठेवा, अशा भरपूर साऱ्या ब्रांचेस आहेत की ज्या कशामध्ये असतात, केमिस्ट्रीमध्ये येतात. बघा, केमिस्ट्रीला जर तुम्ही ट्री म्हटलं तर केमिस्ट्रीच्या ब्रांचेस बाकी झाल्या, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायो, एनालिटिकल, इंडस्ट्रियल, जिओ, आणि त्याच्यासोबत आणखीन साऱ्या ब्रांचेस, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. या सर्व ब्रांचचा अभ्यास करणे, लक्षात ठेवा, ह्या सर्व या टोटल ब्रांचचा अभ्यास करणे म्हणजे सरळ सरळ कोणाचा अभ्यास करणे, केमिस्ट्रीचा अभ्यास करणे. लक्षात ठेवा. सो इट इज व्हेरी सिम्पल वन अँड इझियर वन. केमिस्ट्रीचा अभ्यास करणं म्हणजे या सर्वांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. पण नेमकं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास होतो, इनऑर्गॅनिक मध्ये कशाचा होतो, फिजिकल मध्ये कोणता होतो, तर आपल्याला माहिती आहे ना, केमिस्ट्री म्हणजे केमिकलचाच अभ्यास होणार. पण मग मेन प्रश्न आला की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणत्या केमिकलचा अभ्यास होईल, इनऑर्गॅनिक मध्ये कोणत्या केमिकलचा अभ्यास होईल, फिजिकल मध्ये काय होईल, बायोकेमिस्ट्री मध्ये कोणत्या केमिकलचा अभ्यास होईल. तर हे आपल्याला सर्व पाहायचंय वन बाय वन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. चला मग आता आपण काही डेफिनेशन्स पाहू, ऑर्गॅनिक वगैरे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे किंवा केमिस्ट्रीचा अभ्यास नेमका कसा होतो. तर केमिस्ट्रीची पहिली ब्रांच घेऊ आपण. पहिली ब्रांच आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कशाला म्हणतात, व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हेरी सिंपल डेफिनेशन. डेफिनेशन काय म्हणते बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची. इट इज the branch of chemistry which deals with study of. लक्ष द्या, हे काय, व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. आता आपण पहिलेच सांगितलं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही कोणाची ब्रांच आहे, ही केमिस्ट्रीची ब्रांच आहे. आपण म्हटलं होतं झाड आहे वगैरे, त्याच्या फांद्या आहेत, आणि केमिस्ट्रीची ही ब्रांच आहे. लक्षात ठेवा. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे, शाखा आहे. याच्यामध्ये कशाचा अभ्यास होतो, विच डील्स विथ स्टडी ऑफ. याच्यामध्ये अभ्यास होतो कशाचा, विच डील्स विथ स्टडी ऑफ which deals with study of carbon and carbon compounds. लक्षात ठेवा, which deals with study of carbon and carbon compounds is known as organic chemistry. एकदम सिंपल डेफिनेशन आहे, लक्ष द्या.
या डेफिनेशन मध्ये काय लक्षात येते तुमच्या? व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ही एक केमिस्ट्रीची शाखा आहे विच डील्स विथ स्टडी ऑफ. याच्यामध्ये अभ्यास होणार. ओके, इथपर्यंत हे नेहमी सेंटेन्स लक्षात ठेवा. हे सेंटेन्स प्रत्येक डेफिनेशन मध्ये कॉमन असणार आहे. एवढं काय, ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे, याच्यामध्ये अभ्यास होणार. तर मग कशामध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास होतो? हा म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सर्व कार्बन कंपाऊंडचा अभ्यास होणार. असे पदार्थ, असे घटक की ज्याच्यात कोण प्रेझेंट आहे? कार्बन प्रेझेंट आहे. अशा सर्व पदार्थांचा, अशा सर्व केमिकलचा अभ्यास ज्याच्यामध्ये होईल त्याला काय म्हणसाल तुम्ही? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. व्हेरी सिंपल वन. लक्षात एक्झाम्पल सांगतो ना. मिथेन आहे, तुम्ही 10व्या वर्गात शिकता CH4. मला सांगा मिथेन मध्ये कोण आहे? मिथेन मध्ये कार्बन आहे. म्हणजे मिथेनचा अभ्यास कशामध्ये होणार? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. का बरं मिथेनचा अभ्यास ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये होणार? तर याच्यामध्ये कार्बन आहे. आणि कार्बन जे कंपाऊंड्स आहेत, म्हणजे कार्बन कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड्स की असे पदार्थ, असे केमिकल्स की ज्याच्यात कार्बन आहे, अशा सर्वांचा अभ्यास कशामध्ये होईल? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो मिथेनचा अभ्यास कशामध्ये होईल? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट फॅमिलियर एक्झाम्पल्स घेऊ आपण. नेक्स्ट आहे C12H22O11. हा कोण आहे? हा आहे सुक्रोज, साखर. ओके, साखर किंवा सुक्रोज म्हणतात. तर हा जो सुक्रोज आहे, या सुक्रोज मध्ये बघा बरं कार्बन आहे का? आहे, कार्बन आहे. तर या सुक्रोजचाही अभ्यास कशामध्ये होणार? ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये होणार. नंतर घेऊ आपण C6H12O6. हा कोण आहे? हा ग्लुकोज आहे. या ग्लुकोजचा अभ्यास बघा, ग्लुकोजचा अभ्यास ऑर्गॅनिक मध्ये होईल का? होईल, कारण याच्यामध्ये कोण आहे? कार्बन प्रेझेंट आहे. ग्लुकोज हा जो पदार्थ आहे, हा कशापासून बनलेला आहे? कार्बन पासून बनलेला आहे, किंवा ग्लुकोज मध्ये कार्बन आहे म्हणून याचा अभ्यास कशामध्ये होणार? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट बघू आपण. बघा मिथेन झाला, सुक्रोज झाला, ग्लुकोज झाला. नेक्स्ट घेऊ ना आपण ज्याचे दुकान लॉकडाऊन मध्ये सर्वात अगोदर उघडलेले आहेत, तो कोण? बघा, इथेनॉल, अल्कोहोल. आपल्या भाषेमध्ये माहितीच आपल्याला, एखादा व्यक्ती जर जोडून गेला असा डोलत तर आपल्याला लगेच स्मेल येतो, तो कोण? ओके, करेक्ट आहे. अल्कोहोल, दारू वगैरे ज्याला म्हणतो आपण, तो कोण आहे? इथेनॉल. लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणसाल सर दारूचा अभ्यासही केमिस्ट्रीत होतो का? तर लक्षात ठेवा, केमिस्ट्रीमध्ये 12 वर्गात पूर्ण चॅप्टर आहे अल्कोहोलचं. बरं का बरं आहे? तर हा जो उपयोग आहे, जे लोक ड्रिंकिंग करतात किंवा ड्रिंक करतात, हा त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आहे. चांगला इफेक्ट पण आहे अल्कोहोलचा. लक्षात ठेवा, बरेचसे जे ड्रग्स आहेत त्याच्यामध्ये अल्कोहोल यूज होते, म्हणूनच आपल्या सिलेबसला अल्कोहोलचा अभ्यास आहे. तर हा अल्कोहोलचा जो अभ्यास आहे हा कोणा केमिस्ट्रीत होतो? तर कोण आहे? ऑर्गॅनिक. का बरं? कार्बन. हे बघा, 2 कार्बन आहे. सो इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉलचाही अभ्यास कशामध्ये होतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. म्हणजे तुम्ही असे लाखो केमिकल्स पाहू शकता की फक्त त्याच्यामध्ये कार्बन जर तुम्हाला दिसत असेल तर समजून चालायचं त्याचा अभ्यास कशामध्ये होतो? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा लिहू शकता. बघा काय आहे, व्हेरी सिंपल वन. व्हॉट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. एक ही केमिस्ट्रीची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये अभ्यास होणार विथ डील्स विथ स्टडी ऑफ. कशाचा अभ्यास होणार? कार्बन कंपाऊंड्स. आता जेवढे कंपाऊंड दिसतील, असे पदार्थ दिसतील की ज्याच्यात कार्बन आहे, त्याचा अभ्यास कशामध्ये होईल? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, हे झाली डेफिनेशन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवायचे आहे. सिंपल आहे. नेक्स्ट डेफिनेशन. बरं, नेक्स्ट डेफिनेशन काय आहे? आता मी काय करतो, हे काढून टाकतो. एवढं मी सेमच ठेवलं, कारण मी म्हटलं तुम्हाला प्रत्येक डेफिनेशन मध्ये हा पार्ट सेम येणार आहे. कोणती डेफिनेशन असेल? हे आहे ऑर्गॅनिक. नेक्स्ट डेफिनेशन आहे बघा, कोण आहे? इनऑर्गॅनिक. लक्षात ठेवा. नेक्स्ट ब्रांच कोणती आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन काय असेल? पहिलं ऑर्गॅनिक झाली, आता इनऑर्गॅनिक. हे एवढं सेमच. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. मी पहिलेच सांगितलं, हा जो पार्ट आहे हा सर्व डेफिनेशन मध्ये कॉमन आहे. सो इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे. कोणती? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. विथ डील्स विथ स्टडी ऑफ. याच्यामध्ये अभ्यास होणार. कशाचा अभ्यास होणार? नॉन कार्बन कंपाऊंड. लक्ष द्या बरं, काय लक्ष देते? नॉन कार्बन कंपाऊंड. ऑर्गॅनिक मध्ये कार्बन कंपाऊंड, असे सर्व केमिकल्स की ज्याच्यात कार्बन आहे त्याचा अभ्यास कशात करतात? ऑर्गॅनिक मध्ये. पण असे कंपाऊंड्स की ज्याच्यात कार्बन प्रेझेंट नाही, आता कार्बन प्रेझेंट नाही मग असे, तर अशा सर्व केमिकलचा अभ्यास नॉन कार्बन कंपाऊंड म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन नाही, अशा सर्व कंपाऊंडचा अभ्यास कशामध्ये होणार? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये होणार. नॉन कार्बन कंपाऊंड इज नोन ॲज, काय म्हणसाल तुम्ही? इज नोन ॲज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा, व्हेरी सिंपल डेफिनेशन. व्हॉट इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री? ही केमिस्ट्रीची अशी ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये कशाचा अभ्यास होईल? की अशा पदार्थांचा अभ्यास होईल की ज्याच्यात कोण नाहीये? कार्बन नाहीये. अशा सर्व कंपाऊंडचा अभ्यास ज्याच्यामध्ये होईल तो कोण? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेऊन पहा. एक्झाम्पल आहे पहिलं HCl.
हा कोण आहे? हा आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. हा कार्बन नाही आहे बरं, हा Cl आहे, क्लोरीन. तुम्ही जेव्हा 10व्या वर्गात पेरियोडिक टेबल शिकता तर तुमच्या लक्षात येते हा Cl आहे, हा H आणि हा Cl. एक असता तर कार्बन, पण याला L सोबत आहे म्हणून हा Cl झाला, क्लोरीन झाला. सो HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. देन H2SO4 कोण आहे? फॅमिलियर आपल्याला माहिती आहे, हा कोण आहे? इट इज सल्फ्युरिक ऍसिड. आहे का? कार्बन नाहीये, कार्बन नाहीये म्हणून कशामध्ये? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये अभ्यास होणार आहे याचा. नेक्स्ट कोणता आहे? HNO3 दॅट इज नायट्रिक ऍसिड. पर सर्व ऍसिडच बघून राहिलो. नेक्स्ट बघू NaOH सोडियम हायड्रॉक्साइड. ओके, आणखीन बघू CuSO4 कॉपर सल्फेट. याचा कलर खूप छान असतो, ब्ल्यू कलरचा राहतो, कॉपर सल्फेट. लक्ष द्या, तसे केमिस्ट्री जे आहे ना कलरफुल आहे. कॉपर सल्फेटचा एकदम चांगला कलर येतो, ब्ल्यू कलर. आपण जसे रांगोळीचे पीठ राहतो ना तशा टाइप मध्ये कॉपर सल्फेटचा कलर असतो. बघा बरं, ऍक्च्युअल मध्ये मी जेवढे तुम्हाला इथं केमिकल्स लिहून दिलेले आहेत, मी तर थोडेसे लिहून दिले, याचे हजारो लाखो केमिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये कार्बन नाहीये. आता HCl मध्ये कार्बन नाहीये, H2SO4 मध्ये कार्बन नाहीये, HNO3 मध्ये कार्बन नाहीये, NaOH मध्ये नाहीये आणि CSO4 मध्ये नाहीये. बरेचसे आहेत की असे केमिकल्स की ज्याच्यात तुम्हाला कार्बन सापडणार नाही. या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होणार आहे? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. बघा, व्हेरी सिंपल वन. ऑर्गॅनिक ज्याच्यामध्ये कार्बन आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याच्यात कार्बन नाही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये त्या सर्वांचा अभ्यास होईल. ओके, हे आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तुम्ही पुन्हा डेफिनेशन लिहून घेऊ शकता, हे एक्झाम्पल लिहायचे असतात. ओके, व्हिडिओ पॉज करून सर्व लिहून घ्यायचं असते. नेक्स्ट वन. नेक्स्ट कोणता आहे? इनऑर्गॅनिक झाली, ऑर्गॅनिक आहे. थर्ड आहे, तिसरी ब्रांच आहे केमिस्ट्रीची, ते बघू आपण. तिसरा आहे कोण आहे? बघा, फिजिकल केमिस्ट्री. इट इज इम्पॉर्टंट ब्रांच आहे. फिजिकल केमिस्ट्री ही इम्पॉर्टंट ब्रांच आहे. तसं तर इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक पण आहे. आणि फिजिकल बघा, आता फिजिकल केमिस्ट्री म्हणजे काय? तर आता एक लक्षात ठेवा ना, तुम्हाला माहित आहे की कार्बनचा अभ्यास होतो, कार्बनच्या कंपाऊंडचा अभ्यास होईल, ज्याच्यामध्ये कार्बन नाहीये त्याही कंपाऊंडचा अभ्यास होईल. पण तुम्हाला हे माहित आहे ना की कसाही कोणताही अभ्यास करत असताना त्याच्यासाठी नियम लागतात. विदाऊट जे लॉज असतात, लॉज अँड रूल्स असतात, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही करूच शकत नाहीये. जसं आपणही जीवन जगत असताना आपण बरेचसे नियम आपल्याला असतात किंवा आपण लावून घेतो. का बरं? तर आपलं जीवन व्यवस्थित चालायला पाहिजे. तसं केमिस्ट्री आहे. केमिस्ट्रीचाही अभ्यास करत असताना केमिस्ट्रीलाही काही नियम्स आहेत, काही रूल्स आहेत, काही लॉज आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत. ओके, आणि त्या सर्व नियमांचा अभ्यास लक्षात ठेवा. जे केमिस्ट्री मधले लॉ आहेत, जे प्रिन्सिपल्स आहेत, या सर्वांचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री. आता तुम्ही म्हणता नियम काय आहे? फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं तुमच्याकडे ऍसिड आहे आणि वॉटर आहे, तर वॉटर मध्ये ऍसिड टाकसाल की ऍसिड मध्ये वॉटर टाकसाल, हाही नियम आहे. आता तुम्ही म्हणसाल सर पाण्यात ऍसिड टाकणे काय आणि ऍसिड मध्ये पाणी टाकणे काय होणार? तर कोर्स होणार. लक्षात ठेवा, तिथं गडबड होते. तुम्ही जर ऍसिड घेतला ना, ऍसिड मध्ये जर पाणी टाकलं, ओके लक्षात ठेवा, ऍसिड घेतलं जर वरून पाणी टाकलं ना, तर तिथं हायली एक्झोथर्मिक रिएक्शन होते आणि ते आपल्या बॉडीवर उडण्याचे चान्सेस असतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, पाण्यामध्ये ऍसिड टाकायचं. काय म्हणत आम्ही? पाणी घ्यायचं, पाण्यात काय टाकायचं? ऍसिड. नियम आहे. या सर्वांचे नियम ज्याच्यामध्ये अभ्यास होतो त्याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री. मग काय आहे? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ rules, then laws, then principles for chemical combinations is known as physical chemistry. कशाला म्हणतात बघा बरं फिजिकल केमिस्ट्री? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ. ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे, याच्यामध्ये अभ्यास होणार. कशाचा अभ्यास होणार? रूल्सचा. तर लक्षात ठेवा, काही रूल्स असतात केमिस्ट्रीमध्ये, काही लॉज असतात. रूल्स आहेत, लॉज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, काही तत्व असतात. या हे जे तत्व आहेत कोणासाठी? पण फॉर केमिकल कॉम्बिनेशन्स. केमिकल कॉम्बिनेशन्स म्हणजे काय? की केमिकल्सला जेव्हा तुम्ही कंबाईन करसाल, केमिकल्सला जेव्हा तुम्ही मिक्स करसाल, जेव्हा तुम्ही रासायनिक अभिक्रिया करसाल, रिएक्शन करसाल, तर याच्यासाठी काही नियम आहेत. तर त्या सर्व नियमांचा, रूल्स, लॉज आणि प्रिन्सिपल या सर्वांचा अभ्यास लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात? फिजिकल केमिस्ट्री.
आणि लक्षात ठेवा फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कशाचं काम पडते माहिती आहे का, मॅथ. कारण इथं रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये मॅथचं काम पडते, फिजिक्सचं पण इथं काम पडते. तर ही जे फिजिकल केमिस्ट्री आहे याचं नाव बघा काय, फिजिकल केमिस्ट्री. तर ही शिकत असताना तुम्हाला फिजिक्सचं काम पडते, मॅथमॅटिक्सचं काम पडते, आणि या सर्वांचा विचार करून तुम्हाला आणखी काय तयार करायचे असतात, रूल्स तयार करायचे असतात, काही नियम असतात. जसं एनर्जीचा नियम आहे, जसं लॉ आहे कोणता, एनर्जी नियम आहे, एनर्जी नादर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे याचा अर्थ काय होतो माहितीये का, की एनर्जी कधीच नाहीशी होत नाही, ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. जसं कसं आपल्याकडे इलेक्ट्रिक असतं, इलेक्ट्रिक ही एनर्जी आहे, तुम्ही त्याला फॅन लाव देता आणि फॅन तुम्हाला काय देते, वाईड एनर्जी देते, हवा देते. म्हणजे ते इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट झाली, वाईड एनर्जी. हा नियम आहे, किंवा एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. पण हा नियम आहे, हा नियम कोण सांगते तुम्हाला, ही फिजिकल केमिस्ट्री सांगते. काही रूल्स असतात, लक्षात ठेवा की केमिस्ट्री मी तुम्हाला पहिले सांगितलं, केमिकल्स कंबाईन करताना काही रूल्स असतात, काही प्रिन्सिपल्स असतात, तत्व असतात केमिस्ट्रीमध्ये. तर हे जे तत्व आहेत किंवा रूल्स आणि लॉज आहेत या सर्वांचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात, फिजिकल केमिस्ट्री. म्हणजे याचा अर्थ काय झाला माहितीये का, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला चालवताना किंवा त्यांचा अभ्यास करताना तुम्हाला नियमांची गरज लागेल, तुम्हाला लॉची लागेल, प्रिन्सिपलची गरज लागेल. म्हणून तुम्हाला इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक शिकण्यासाठी कोणती केमिस्ट्री महत्वाची आहे, फिजिकल केमिस्ट्री. समजलंय का, की केमिस्ट्रीमध्ये जेवढे नियम येतील, जेवढे प्रिन्सिपल्स येतील, जेवढे लॉज येतील, ते सर्व कुठे शिकायचे, फिजिकल केमिस्ट्री. आता नियम आपण वन बाय वन नंतर पाहूच. ओके चला, हे झाले कोणती केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्री. याच्यानंतर काय आहे पहा, याच्यानंतर आहे नेक्स्ट फोर्थ वन. 3 झाले, चौथी केमिस्ट्री फोर्थ. नेक्स्ट कोणती आहे, नेक्स्ट आहे काय, बायोकेमिस्ट्री. आता बायोकेमिस्ट्री कशाला म्हणतात लक्षात ठेवा, बायो म्हटल्यानंतर बायोलॉजी आलं, आणि बायोलॉजी म्हणजे काय, जे रिलेटेड कोणाशी असते, प्लांट्स अँड ॲनिमल्स. तसं हे पण आहे, बायोकेमिस्ट्री कोणाशी रिलेटेड आहे. सो बायोकेमिस्ट्री इज रिलेटेड टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे जिवंत ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याशी जे रिलेटेड असते ती कोण आहे, बायोकेमिस्ट्री. मग याची डेफिनेशन काय, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ सेम, विच डील्स विथ स्टडी ऑफ chemicals and chemical reaction which are takes place within living organism. Is known as बायोकेमिस्ट्री. काय डेफिनेशन बघा बरं, व्हेरी सिंपल वन. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ. ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे, याच्यामध्ये अभ्यास होणार. याच्यामध्ये कशाचा अभ्यास होणार म्हणजे बायोकेमिस्ट्रीमध्ये केमिकलचा अभ्यास होणार आणि केमिकल रिएक्शनचा अभ्यास होणार. म्हणजे इथं पण कोणाचा अभ्यास होणार आहे, केमिकल्स आणि केमिकल रिएक्शन्स. पण कोणते, विच आर टेक्स प्लेस, म्हणजे केमिकल रिएक्शन्स विच आर टेक्स प्लेस कुठं, विदिन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सरळ सरळ आहे ना, की बायोकेमिस्ट्रीमध्ये फक्त कशाचा अभ्यास होणार, अशा केमिकलचा आणि अशा केमिकल रिएक्शनचा की ज्या कोणामध्ये आहेत, ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहेत. म्हणजे सरळ सरळ कोण, प्लांट्स अँड ॲनिमल्स मध्ये आहेत. प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये जेवढ्या केमिकल रिएक्शन्स होत असतील आणि जेवढे केमिकल्स प्रेझेंट असतील, या सर्वांचा अभ्यास कशामध्ये होईल, बायोकेमिस्ट्री. बघा इथं आता बायो म्हणजे काय म्हणून राहिलो, इथं सेपरेट करून राहिलो आपण. कसं, इनऑर्गॅनिक नॉन कार्बन कंपाऊंड, ऑर्गॅनिक कार्बन कंपाऊंड, त्याच्याविषयी जे नियम लागतात ते फिजिकल केमिस्ट्री. आणि फक्त असे केमिकल्स की जे फक्त बॉडीमध्ये आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्सशी रिलेटेड जेवढे केमिकल्स आहेत, फक्त कोण, प्लांट्स अँड ॲनिमल. लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड जेवढे केमिकल्स असतील त्या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होईल, बायोकेमिस्ट्री. बरं आता असे कोणते केमिकल्स आहेत की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आहेत, अशा कोणत्या केमिकल रिएक्शन्स आहेत की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आहेत. पहिलं, फोटोसिंथेसिस. लक्ष द्या ना, फोटोसिंथेसिस हे केमिकल रिएक्शन्स आहे, लक्षात ठेवा. फोटोसिंथेसिस मध्ये काय होते, प्लांट काय करते, त्याच्यामध्ये काय असते, क्लोरोफिल. काय ऍब्सॉर्ब करते, युव्ही लाईट. आणि मग युव्ही लाईट मध्ये जे युव्ही लाईट आणि प्लांट आहे, मग आणखी कार्बन डायऑक्साईड घेते आणि वॉटर घेते. म्हणजे याचा अर्थ काय बघा, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल आणि लाईट याचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला काय देते, तो देते ग्लुकोज. दॅट इज त्याचं फूड जे आहे, आपण जे फ्रूट म्हणून खातो ते ग्लुकोज. आणि आपल्याला काय देते, ऑक्सिजन. म्हणजे सरळ सरळ काय होते, फोटोसिंथेसिस इज द वन ऑफ द केमिकल रिएक्शन्स. काय बघा बरं, काय होते, हे जनरल लिहून देतो. कार्बन डायऑक्साईड यूज होते, H2O यूज केला जातो, देन किंवा मग कार्बन डायऑक्साईड असते मेन, लक्षात ठेवा, मेन कार्बन डायऑक्साईड असते. आणखी क्लोरोफिल असते, युव्ही लाईट म्हणजे सनलाईट असतो. आणि याचं कन्व्हर्शन कशामध्ये होते, याचं कन्व्हर्शन होते CCH12O6 दॅट इज ग्लुकोज
प्लस काय ऑक्सिजन. मी जनरल बॅलन्स नाही करून दिली रिएक्शन, वॉटर यूज होती इथं. CO2 प्लस H2O. म्हणजे ही रिएक्शन आहे ही केमिकल रिएक्शन आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर असते, क्लोरोफिल आहे, युव्ही लाईट आहे. म्हणजे हे सरळ सरळ केमिकल रिएक्शन झाली. पण या केमिकल रिएक्शनचा अभ्यास कशामध्ये होईल? ऑफकोर्स बायोकेमिस्ट्री, कारण हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड आहे. सो फोटोसिंथेसिस. देन नेक्स्ट कोणती आहे बघा, सेकंड आहे रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन पण हे आहे का केमिकल रिएक्शन आहे का? आहे. आपण काय घेतो? ऑक्सिजन. काय देतो? कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा, ही पण जी प्रोसेस आहे ना, ऑक्सिजन घेणे कार्बन डायऑक्साईड देणे. ऑक्सिजन काय केमिकल आहे, कार्बन डायऑक्साईड दिला तुम्ही काय केमिकल आहे. म्हणजे रेस्पिरेशन ही जी प्रोसेस आहे, इट इज ऑल्सो वन ऑफ द बायोकेमिकल रिएक्शन्स. आणि म्हणून याचा अभ्यास पण कशामध्ये होणार? बायोकेमिस्ट्रीमध्ये. बरेचसे आहेत. नेक्स्ट डायजेशन आहे, बऱ्याचशा प्रोसेस आहेत बघा. फोटोसिंथेसिस आहे, रेस्पिरेशन आहे, डायजेशन आहे, देन प्रोटीन सिंथेसिस आहे, अमिनो ऍसिड्स एकत्रित येतात आणि प्रोटीन सिंथेसिस होते, डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. लक्षात ठेवा, ह्या सर्व ज्या आहेत ह्या केमिकल प्रोसेस आहे, ज्या एक तर प्लांट्स मध्ये होतात, एक तर ॲनिमल्स मध्ये होतात. आणि प्लांट्स आणि ॲनिमल मध्ये जेवढ्या केमिकल प्रोसेसेस होत असतील, जेवढे केमिकल्स असतील, या सर्वांचा अभ्यास कशामध्ये होतो? बायोमध्ये. म्हणजे सरळ सरळ जर कोणी विचारलं व्हॉट इज बायोकेमिस्ट्री, तर काय सांगता? द केमिकल्स अँड केमिकल रिएक्शन्स विच आर प्रेझेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यांचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात? बायोकेमिस्ट्री. व्हेरी सिम्पल वन. ओके. नेक्स्ट आहे नेक्स्ट कोण आहे? जिओ केमिस्ट्री. आता जिओ केमिस्ट्री कशाला म्हणतात? हा पण पार्ट आहे जिओ केमिस्ट्री. तर काय कशाला म्हणतात? पुन्हा पहा, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री. ही पण केमिस्ट्रीची ब्रांच आहे. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ chemical components of earth. Is known as. लक्ष द्या, व्हेरी सिम्पल वन. जिओ केमिस्ट्री कशाशी रिलेटेड आहे? व्हॉट इज जिओ केमिस्ट्री? तर काय म्हणते हा बघा. इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ केमिकल कंपोनेंट्स ऑफ द अर्थ और केमिकल कंपोनेंट्स विच आर प्रेझेंट इन द अर्थ is known as geochemistry. ऍक्च्युअली जिओकेमिस्ट्री ही केमिस्ट्रीची एक ब्रांच आहे ज्याच्यामध्ये अभ्यास होतो. कशाचा अभ्यास होतो? तर अशा केमिकल कंपोनंटचा, अशा केमिकल्स घटकांचा की जे घटक कशात प्रेझेंट आहेत? अर्थ मध्ये प्रेझेंट आहेत, जमिनीमध्ये प्रेझेंट आहेत. या सर्वांचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात? जिओ केमिस्ट्री. लक्षात येऊन राहिलं का तुमच्या? आपण काय केलं? सेपरेट केले केमिकल्स अभ्यास करण्यासाठी. कसं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओके, बायोकेमिस्ट्री, आणि जमिनीमध्ये असणारे केमिकल्स जिओ केमिस्ट्री. ओके. सो जिओ केमिस्ट्रीमध्ये यांचा अभ्यास होणार जे अर्थ मध्ये. बरं, असे कोणते आहेत? बरेचसे घटक आहेत ना. नायट्रोजन जमिनीत आहे, आपल्याला माहिती आहे. नायट्रोजन हा कंबाईन फॉर्म मध्ये जमिनीत असतो. ऑक्साईड फॉर्म मध्ये काय असते माहिती आहे का? प्लांटला वाढण्यासाठी मदत करतो. म्हणजे आता सरळ सरळ एक जर सांगितलं तुम्हाला की प्लांट्स मध्ये कोणते घटक आहेत, तुम्ही म्हणसाल बरेचसे घटक आहेत. कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम्स आहेत, आयॉन्स आहेत. हे जे जमिनीमध्ये तुम्हाला क्षार आहे, जे पाण्यामध्ये आपण घेतो, जमिनीमध्ये तुम्हाला जेवढे घटक दिसतात, पाणी पण आलं जमिनीमधलं. बघा, पुन्हा रिपीट करतो. जमिनीमध्ये वॉटर आहे, जमिनीमध्ये मॅग्नेशियम्स आहेत म्हणजे आयॉन्स आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, सल्फर आहे, नायट्रोजन आहे. हे जे सर्व घटक आहेत, या सर्व घटकांचा, जमिनीमधल्या सर्व केमिकलचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात? जिओ केमिस्ट्री. सरळ आहे ना की प्लांट्स जे आपण आता आपल्याला माहिती आहे, शेतकरी काय करतात माहिती आहे का? धान्य, कडधान्य वगैरे जे असेल लावतात, सीडिंग किंवा सीड्स वगैरे लावतात, आणि त्याच्यापासून काय होते? क्रॉप प्लांट्स वगैरे आपल्याला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे ना, ते खतं वगैरे टाकतात, बाकीच्या ह्या सर्व गोष्टी ऍड करतात. पण त्याच्यापेक्षा अगोदर काय करायला पाहिजे? जमिनीची जी सुपीकता असते किंवा जमिनीमध्ये काय काय नेमकं प्रेझेंट आहे तर याचं माती परीक्षण केलं पाहिजे. आता माती परीक्षण करणे म्हणजे काय जमिनीचं? तर सरळ सरळ त्याच्यामध्ये कोणते घटक आहेत? नायट्रोजन आहे का जमिनीसाठी वाढण्यासाठी, म्हणजे प्लांटला वाढण्यासाठी त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे का, सल्फर आहे का, फॉस्फरस आहे का? नसेल तर मग खतांमधून आपण तो देणार. पण त्या जमिनीमध्ये कोणते केमिकल्स आहेत याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला कोणती केमिस्ट्री मदत करेल? जिओ केमिस्ट्री. सो व्हॉट इज जिओ केमिस्ट्री? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ chemicals component. Okay, chemical components कोणते? Chemical components of the earth or the chemical components which are present in the earth called as geochemistry. ही आहे geochemistry. It is related to earth components. Okay. Next कोणती आहे? 6 नंबर. नेक्स्ट आहे बघा बरं. नेक्स्ट कोण आहे? फार्मा केमिस्ट्री.
ओके, फार्मालॉजी किंवा त्याला फार्मा केमिस्ट्री म्हणतात. आता हे फार्मा केमिस्ट्री काय आहे लक्षात ठेवा, हे पण सिंपल आहे. कशाला म्हटलं जाईल फार्मा केमिस्ट्री, तेच डेफिनेशन लक्षात ठेवा, हे सेमच आहे. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ. कशाचा अभ्यास विच डील्स विथ स्टडी ऑफ, काय लक्षात येते, ड्रग्स. लक्षात ठेवा फार्मा केमिस्ट्री मध्ये कशाचा अभ्यास होतो, ड्रग्सचा. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ ड्रग्स. which are used in medicine म्हणा किंवा ड्रग्स म्हटलं तरी चालेल. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ ड्रग्स इज नोन ॲज फार्मा केमिस्ट्री. ओके, आता इकडे लक्ष द्या, व्हेरी सिंपल वन, की तुम्ही असे म्हणू शकता इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ ड्रग्स. म्हणा ड्रग्स म्हणजे काय, औषध गोळ्या. म्हणजे तुम्ही अशी डेफिनेशन याची म्हणू शकता की इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ दोज केमिकल्स विच आर युज्ड इन द मेडिसिन्स. असे केमिकल्स की जे मेडिसिन मध्ये युज होतात, ड्रग्स मध्ये युज होतात, त्या सर्व केमिकलचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात, फार्मा केमिस्ट्री. आणि किंवा मग तुम्ही म्हणसाल ना ड्रग्सचा अभ्यास. ड्रग्स म्हणजे काय, औषध गोळ्या, पॅरासिटामॉल, कॉम्बिफ्लेमोसिल किंवा बाकीच्या असतील. ह्या सर्व ज्या गोळ्या आहेत, या सर्व गोळ्यांमध्ये पण केमिकल असते. त्या गोळ्यांमध्ये जे केमिकल असते त्याचा अभ्यास कशासाठी केला जातो किंवा कशामध्ये होतो, फार्मा केमिस्ट्री. आता ड्रग्स कशासाठी युज होतात, यु नो दॅट ड्रग्स आर युजफुल टू, कशासाठी युज असतात, ह्युमन बिंग साठी. डिसीज जे असतात वेगवेगळे त्यांना थांबवण्यासाठी वगैरे ड्रग्स युज होतात. आणि त्याच्यामध्ये पण केमिकल्स असतात आणि त्या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होतो, फार्मा केमिस्ट्री इज रिलेटेड टू ड्रग्स अँड मेडिसिन्स. लक्षात ठेवा, ड्रग्स अँड मेडिसिन, ज्या वेगळ्या मेडिसिन्स असतात विच डील्स विथ स्टडी ऑफ ड्रग्स अँड मेडिसिन्स, याचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो. ऍक्च्युअली ड्रग्स आणि मेडिसिनचा अभ्यास म्हणजे काय, याच्यामध्ये जे केमिकल्स असतात त्या केमिकलचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात, फार्मा केमिस्ट्री. म्हणजे याची डेफिनेशन आणखी कशी होईल, इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ द केमिकल्स विच आर प्रेझेंट इन द ड्रग्स ऑर मेडिसिन्स कॉल्ड ॲज फार्मा केमिस्ट्री. तुम्ही याची डेफिनेशन अशी पण यूज करू शकता किंवा लिहू शकता. म्हणजे याचा अर्थ काय, डॉक्टर जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला कोणती केमिस्ट्री आली पाहिजे, फार्मा केमिस्ट्री. नेक्स्ट पहा, असे बऱ्याचशा डेफिनेशन्स आहेत, पण नेक्स्ट सांगतो मी तुम्हाला. मेन आहे एक आणखी 6,7 पहा, ही एक लास्ट डेफिनेशन सांगून देतो तुम्हाला. अशा बऱ्याचशा आहेत पण ज्या आपल्या सिलेबसला त्या सांगून देतो. ही आहे मेन अनालिटिकल केमिस्ट्री. ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. व्हॉट इज अनालिटिकल केमिस्ट्री, कशाचा अभ्यास होतो अनालिटिकल. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ which deals with study of identification, separation, preparations, chemical reactions of compounds. लक्ष द्या, याची डेफिनेशन थोडी जास्त सांगितली. काय आहे बघा बरं, व्हॉट इज अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री इज इम्पॉर्टंट केमिस्ट्री. इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ. ही एक केमिस्ट्रीची ब्रांच आहे, याच्यामध्ये अभ्यास होतो. कशाचा अभ्यास होतो माहिती आहे का, आयडेंटिफिकेशन. म्हणजे तुम्हाला कंपाऊंड ओळखायचा असतो कोणता. देन सेपरेशन, जर तो मिक्सचर मध्ये असेल त्याला वेगवेगळं करा. त्याला प्रिपरेशन म्हणजे त्याला तुम्ही तयार करा. केमिकल रिएक्शन्स म्हणजे त्याच्यापासून दुसरा आणखी कोणता पदार्थ तयार होऊ शकतो का ते शोधा. या सर्वांचा अभ्यास, केमिकल्सच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात, अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिक करणे, अनालिसिस करणे. अनालिसिस मीन्स व्हॉट, त्या कंपाऊंडचं सरळ सरळ बरवाईट करणे. कसं बरवाईट करणे, तर एखादा जर कंपाऊंड आहे तर तो कोण आहे, आयडेंटिफिकेशन. तो सेपरेट होतो का, तो वेगवेगळा होतो का, ही टेक्निक्स. नंतर तो तयार होऊ शकतो का, कोणत्या घटकापासून तयार होऊ शकतो, प्रिपरेशन्स. नंतर त्याच्यापासून त्या जो कंपाऊंड आपण तो तयार केलेला त्याच्यापासून आणखी कोणता वेगळा पदार्थ भेटतो का, केमिकल रिएक्शन्स. म्हणजे त्या केमिकल्सच्या सर्व प्रॉपर्टीजचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात, अनालिटिकल केमिस्ट्री. मी तुम्हाला एक सिंपल डेफिनेशन आणखी सांगतो, इथून चेंज आहे हा पॅटर्न चेंज. विच डील्स विथ स्टडी ऑफ, सरळ सरळ लक्षात ठेवा, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह
qualitative and quantitative, which deals with study of qualitative and quantitative लक्षात ठेवा. It is the branch of chemistry which deals with study of the qualitative and quantitative of substance. म्हणजे त्या पदार्थाची क्वालिटेटिव्ह कसा आहे तो किती प्रमाणात आहे आणि किती क्वांटिटीत आहे याचा पण अभ्यास त्या सबस्टन्सच्या क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह किती आहे तो म्हणजे बघा क्वालिटेटिव्ह म्हणजे तो कसा आहे दिसण्यासाठी कसा वगैरे आहे आणि क्वांटिटेटिव्ह तो किती प्रमाणात आहे याचा पण सबस्टन्सचा अभ्यास कशामध्ये होतो अनालिटिकल केमिस्ट्री. सो इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ आयडेंटिफिकेशन सेपरेशन हे तर आहेच पण एखाद्या पदार्थाचा क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आता क्वालिटेटिव्ह अभ्यास कसा तो पदार्थ कसा आहे तो पदार्थ कसा दिसतो ओके त्याचा कलर कसा आहे ऑर्डर कसा आहे हे वगैरे सर्व क्वालिटेटिव्ह. क्वांटिटेटिव्ह तो किती प्रमाणात आहे त्याचं नेमकं वजन किती त्याची क्वांटिटी किती तो तयार किती प्रमाणात होतो म्हणजे किती क्वांटिटी त्याची किती तर त्या पदार्थाचा क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह अभ्यास ज्याच्यामध्ये होतो त्याला काय म्हणतात अनालिटिकल केमिस्ट्री. म्हणून असे पण म्हणू शकता तुम्ही इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स असे लिहू शकता. Qualitative and quantitative properties of the substance called as analytical chemistry. ह्या डेफिनेशन्स आहेत हे मेन आहे किंवा हे लिहा सेम आहे. तर ह्या झाल्या काही काय आहेत केमिस्ट्रीच्या ब्रांचेस. ओके बघा पुन्हा सांगतो कोणत्या आहेत केमिस्ट्रीच्या ब्रांचेस मेन केमिस्ट्री. कोणत्या कोणत्या ब्रांचेस बघितल्या बघा पहिली ब्रांच कोणती बघितली आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट ब्रांच कोणती आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. नेक्स्ट फिजिकल केमिस्ट्री. नेक्स्ट इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक फिजिकल. आता हे थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं जे सिरियली आहे ते पहा. ऑर्गॅनिक बघितली इनऑर्गॅनिक बघितली फिजिकल बघितली याच्यानंतर आपण बघू जी आपण घेतली कोणती घेतली आपण बायो केमिस्ट्री. नेक्स्ट फार्मा केमिस्ट्री. नेक्स्ट जिओ केमिस्ट्री. नेक्स्ट अनालिटिकल केमिस्ट्री. बघा 1 2 3 4 5 6 7 एवढं पहा. ऑर्गॅनिक आहे इनऑर्गॅनिक आहे फिजिकल आहे बायो आहे फार्मा केमिस्ट्री आहे जिओ केमिस्ट्री आहे अनालिटिकल केमिस्ट्री आहे आणखी पण केमिस्ट्री आहे बरं असं काही नाही पण त्या काही लिहून नाही दिलं मी तुम्हाला. इंडस्ट्रियल केमिस्ट्री पण आहे. आता इंडस्ट्रियल केमिस्ट्री म्हणजे का तुमच्या लक्षात येते इंडस्ट्रीज अशा केमिकल्स की जे केमिकल इंडस्ट्रीज मध्ये यूज होतील त्या केमिस्ट्रीचा जे केमिकल्स इंडस्ट्रीज मध्ये होतील त्या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होईल ओके कोणती इंडस्ट्रियल केमिस्ट्री. व्हेरी सिंपल बघा ऑर्गॅनिक पुन्हा रिपीट करू ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय कशाचा अभ्यास होतो कार्बन कंपाऊंड्स. इनऑर्गॅनिक नॉन कार्बन कंपाऊंड्स. फिजिकल केमिस्ट्री मध्ये कशाचा अभ्यास होतो रूल्स रेग्युलेशन्स अँड लॉज जे आहे सर्वांचा अभ्यास. बायोकेमिस्ट्री असे केमिकल्स की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आहेत या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होतो बायोकेमिस्ट्री. फार्मा केमिस्ट्री जे ड्रग्ज आणि मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये जेवढे केमिकल्स यूज होतात त्याचा सर्वांचा अभ्यास कोण्या केमिस्ट्रीत होतो फार्मा केमिस्ट्री. जिओ केमिस्ट्री मध्ये कशाचा अभ्यास होईल असे केमिकल्स की जे अर्थ मध्ये त्या सर्व केमिकलचा अभ्यास कशामध्ये होईल जिओ केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय तर अनालिटिकल केमिस्ट्री क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह जो राहते व किती प्रमाणात आहे आणि कसा आहे एखादा पदार्थ याचा अभ्यास ज्याच्यामध्ये होतो ते कोण आहे अनालिटिकल केमिस्ट्री. आणि इंडस्ट्रियल केमिस्ट्री काय आहे याची डेफिनेशन मी लिहून नाही दिली तुम्हाला पण सांगतो इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ स्टडी ऑफ दोज केमिकल्स विच आर प्रेझेंट इन द इंडस्ट्रीज. जे केमिकल इंडस्ट्रीज मध्ये यूज होते इंडस्ट्रीज ज्या कंपनीज असतात वेगवेगळ्या त्या केमिकल तिथे जे केमिकल्स वापरल्या जाते जसं फॉर एक्झाम्पल आपण जे टायर वापरतो ते टायर कसं राहते ते जर नॅचरल जर रबर पासून तयार होते आणि ते टायर जर नॅचरल रबर पासून तयार होते तर रबर हे सॉफ्ट असते मग त्याला हार्ड बनवण्यासाठी तिथं काय टाकतात सल्फर ऍड करतात. ती जी प्रोसेस असते सल्फर ऍड करण्याची पण सल्फर हे आपण इंडस्ट्रीज मध्ये ऍड करतो म्हणून सल्फरचा अभ्यास इंडस्ट्रीज मध्ये इंडस्ट्रियल केमिकल म्हणून होते आणि त्याचा अभ्यास कशामध्ये होईल इंडस्ट्रियल केमिस्ट्री. म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये जेवढे केमिकल्स वापरात येतील त्या सर्वांचा अभ्यास इंडस्ट्रियल केमिस्ट्री मध्ये होतो. असे बरेचसे केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहेत आपण ह्या पाहिलेल्या आहेत. ह्या सर्व महत्वाचा आहे एवढ्या केमिस्ट्रीचा तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे. याच्यापैकी ह्या ज्या 3 ब्रांचेस आहेत लक्षात ठेवा ह्या 3 ब्रांचेस महत्वाचे ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आणि फिजिकल.
यांना कोणत्या ब्रांचेस म्हणतात माहितीये का? प्युअर ब्रांचेस. लक्षात ठेवायचं हे नेहमी. जर तुम्हाला कोणी विचारलं केमिस्ट्रीच्या प्युअर ब्रांचेस कोणते, आता सांगायचं ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. प्युअर ब्रांचेस म्हणजे काय? तुम्ही जर ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकलचा अभ्यास केला ना तर यांचा अभ्यास त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली होऊन जातो. ओके, पण ह्या मेन आहेत कोणत्या? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. बरं कसं आपण पोहोच, जो आपला 11चा जो सिलेबस आहे ना, 11th आणि 12th सिलेबस, तो कशावर बेस्ड आहे? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. पण हे पण घटक त्याच्यात येतातच, कारण हे मेन आहे. प्युअर ब्रांचेसचा अभ्यास करणे म्हणजे हे जे आहेत सब ब्रांचेस यांचा अभ्यास करणे. ह्या सब ब्रांचेस, सब ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री मे ह्या प्युअर ब्रांचेस आहेत. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, दीज आर द प्युअर ब्रांचेस अँड द अदर्स आर सब ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. पण ह्या सर्व केमिस्ट्रीच्या ब्रांचेस आहेत. तुम्हाला केमिस्ट्रीचा अभ्यास करताना ह्या सर्व गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. ओके.